जालना जिल्ह्यातील वाटूर, जयपूर, बेलोरा, चौफुली बस सेवा तात्काळ सुरू करा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतूर आगार व्यवस्थापकांना मागणी निवेदन सादर करण्यात आले आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून वाटूर, जयपूर, चौफुली ही बस सेवा बंद आहे। यामुळे प्रवासी तथा ज्येष्ठ नागरिकांची खासगी वाहनधारकांकडून आर्थिक पिळवणूक होत आहे। या मार्गावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनेचा कुठल्याच प्रकारचा फायदा होत नाही। आगामी काळामध्ये 12वी व 10वीतील विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा सुरू होणार आहेत। त्यासाठी वेळेवर नियमित बस सेवा सुरू करण्याचे गरजेचे असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडी मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, तालुका सचिव आशिष मोरे, मंठा तालुका मार्गदर्शक पिंटू देशमुख, दिलीप मगर, जिल्हा सदस्य गुलाब बचाटे पदाधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। साहेब नमस्कार। नमस्कार। आज डेपोमध्ये येण्याचं कारण काय साहेब तुमचं? डेपोमध्ये येण्याचं कारण म्हणजे जे काही परतूर सरकटे वजन जयपूर मार्गे जाणारी गाडी होती चौफुली, ती 20 वर्षापासून चालू होती। अचानकच कुठलीही पूर्वकल्पना न देता ती गाडी बंद केलेली आहे आणि ती गाडी बंद झाल्या कारणामुळं त्या रूटवर जवळपास 30 ते 40 खेडे आहेत आणि त्या खेड्याच्या जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, काही दिव्यांग व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना येण्या जाण्याची फार त्रास होत आहे आणि ते त्रास कुठंतरी कमी व्हावा या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही DM साहेबाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या या निवेदनाला मान देऊन त्यांनी सांगितलं की जसंही वरिष्ठाचं किंवा आम्हाला पाठवता येईल तर लवकरात लवकर आम्ही गाडी तुम्हाला चालू करून देऊ व जे लोकांची अडचण होत आहे येण्या जाण्याची ती दूर करू। चालतं।